सकाळी उठल्या उठल्या आपल्याला बुकिंग मिळाली आहे। काल बुकिंग आपल्याला नव्हती। सध्या आपली गाडी लोकलच चालू आहे। इकडे पण बरेचसे असे लोक आहेत की भिवंडी बोलल्यानंतर कंटाळा करतात, कारण की एवढ्या गाड्या झाल्यात। आता जिथे बघाल तिथे फक्त आणि फक्त कमर्शियल गाड्या आहेत। एक आपली जिम्मेदारी असते की ह्याच्यामध्ये जे सामान आहे ते मोजून घ्यायचं। जेव्हा भरतोय आपण तेव्हा मोजून घ्यायचं। बघू शकता किती बिझनेस आहे इकडे, कितीतरी लोक, कितीतरी गाड्या, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कुठून माल घ्यायला तरी आलाय नाही तर द्यायला तरी आलाय। इकडे काम चालू आहे आपल्या गाडीचं, ते थोडंसं पाठी बेंड करणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आपण आज लोकल ट्रिप करत आहोत। भिवंडीला चाललोय आपण आपल्या आसनगाववरून। गाडीत जे काही माल आहे तो मी भरलेला आहे आणि निघालोय। आता जस्ट रोडला लागलो। आजचा दिवस खूप सुंदर आहे, कारण की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला बुकिंग मिळाली आहे। काल बुकिंग आपल्याला नव्हती। सध्या आपली गाडी लोकलच चालू आहे आणि काल आपण या गाडीला एक कवर पाटा चढवलेला आहे। तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच येईल। तर शॉर्ट व्हिडिओ कदाचित आलेला पण असेल, आता माहीत नाही मी हा व्हिडिओ कधी अपलोड करणार आहे। तर पुढचं थोडंसं काम बाकी आहे, पुढे पण एक कवर पाटा टाकावा असं बऱ्याच जणांचं सजेशन होतं। तर आता बघूयात कसं जातं। इथून 40 किलोमीटरची ट्रिप आहे, लोकल ट्रिप। आपण 3 ते 4 तासात करून गाडीचं बाकीचं काम करायला लावूयात अशी अपेक्षा। आलेलो आहे आता माणकोलीला। माणकोलीची ट्रॅफिक जगात भारी ट्रॅफिक ही, म्हणजे ही जगात काही होणं टळेल पण ही ट्रॅफिक काय टळणार नाही। याच गोष्टीसाठी इथे लोक यायला बघत नाही। आमच्या इकडे पण बरेचसे असे लोक आहेत की भिवंडी बोलल्यानंतर कंटाळा करतात, कारण की एवढ्या गाड्या झाल्यात। आता जिथे बघाल तिथे फक्त आणि फक्त कमर्शियल गाड्या आहेत, बाकी तुम्हाला इथे काही गाड्याच दिसणार नाही। म्हणजे ते म्हणतात ना, कारवाले पण याच्यावर होरपळले जातात आणि भरपूर ट्रॅफिक आहे। आता मी आत्ता जस्ट आलोय, मी ट्रॅफिकमध्ये लागलोय। मला तर 11 मिनटं दाखवते माझी कंपनी, पण मला माहिती मला अर्धा ते पाऊण तास इथे जाणार आहे। मॅप पण फेल होता तिथे। आता इथून गाडी खाली करून मला परत जायचं तेव्हा पण ट्रॅफिक लागणार। तर हा मेन हब आहे, याला माणकोली म्हणतात। माणकोलीला मेन हब आहे, जिथून ट्रॅफिक चालू होते ती पूर्ण ठाण्यापर्यंत असते आणि ठाण्यानंतर ट्रॅफिक थोडी कमी होते पण असते। म्हणजे गाड्याच एवढ्या झाल्यात की ट्रॅफिक ह्याला म्हणतात ना, माणकोली हा असा एक हब झालाय की इथे एक शाप आहे। कधी या, रात्री या, दिवसा या, सकाळी या, संध्याकाळी या, ट्रॅफिक असते म्हणजे असते। आणि आता इथे या लोकांनी बिझनेस पण चालू केलाय। त्यांना पण माहिती आहे की इथे सगळे लोक हे करणार आहेत, थांबणार आहेत, त्यामुळे हे सगळे बिझनेस चालू झालेत। बरेचसे लोक बिस्लरी घेऊन वगैरे विकतात, ते थोडं त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण ट्रॅफिकमुळे बरंचसं नुकसान होतं। जिथे गाड्या 2-2, 3-3 फेऱ्या मारायला पाहिजे तिथे एकच फेरीमध्ये पूर्णपणे होतं। हे बघू शकता, दादा पण विकतोय। हे सगळे फेरीवाले, कारण की इथे हा हबच आहे, इथे गाडी थांबणार म्हणजे थांबणार। पोचलेले तर दाखवतोय आपण। कंपनी बघूयात आता कुठे आहे। हीच आहे वाटतं, हीच कंपनी असं वाटतंय। एक मिनटं मला कन्फर्म करू दे। येस, हीच कंपनी आहे, इथेच आपल्याला जायचं आहे। जाऊन आता मी हे पेपर्स इथे दाखवणार आणि पेपर्स दाखवल्यानंतर ते मला सांगतील गाडी कुठे लावायची आहे आणि मग 2 मिनटात ते खाली करून घेतील आणि आपण आपल्या रस्त्याला ते त्यांच्या रस्त्याला। चला त्यांच्याशी भेटूयात आणि मग बोलून घेऊयात। गाडी इथे लावलेली आपण जस्ट त्यांच्याकडे सामान देऊन आलो। सामान म्हणजे पेपर्स देऊन आलो। त्याचं आता जेव्हा लोक फ्री होतील तेव्हा गाडी खाली करून घेतील। आता किती वेळ लावतात माहीत नाही, मी या कंपनीत पहिल्यांदा आलो आहे। तर असं सगळं काही असतं, तिथे यायचं, आल्यानंतर पेपर दाखवायचे म्हणजे त्यांना कळतं कुठल्या कंपनीतून आपण आलो आहे आणि त्याच्यानंतर ते लोकांना सांगून ते गाडी उतरवून घेतात आणि आपल्याला रिसिविंग देतात। त्या रिसिविंगवरती म्हणजे आपण त्यांना जे सामान त्या कंपनीने दिलं होतं ते ह्या कंपनीमध्ये तसंच्या तसं पोचलं आहे। आणि एक आपली जिम्मेदारी असते की ह्याच्यामध्ये जे सामान आहे ते मोजून घ्यायचं। जेव्हा भरतोय आपण तेव्हा मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण उतरवतो तेव्हा पण मोजून घ्यायचं। जर एखादा बॉक्स कमी झाला किंवा काही इश्यू झाला तर पूर्णपणे आपली जिम्मेदारी असते। तर त्यामुळे त्या गोष्टींचं थोडंसं लक्ष द्यायचं असतं।
बाकी आता इथलं खाली झाली गाडी की बघतोय मी रिटर्नला काय आहे का, नसेल तर आपण इथूनच निघू. आपल्या घरापासून हे किती 30-35 किलोमीटर आहे. आणि मस्त आज एवढी ट्रॅफिक नव्हती जेवढी मी आता तुम्हाला बोललो, पण नेहमी इथे खूप ट्रॅफिक असते. आता मी मस्तपैकी पॉडकास्ट वगैरे ऐकतो आणि पॉडकास्ट ऐकत मी 1 तासात इथे पोचलो. जाताना पण परत पॉडकास्ट ऐकणार आणि मस्तपैकी पोचणार. आणि जमलं तर आज आहे बघा मी पाट्याचं काम केलं आहे गाडीचं मागचं. गाडी आता भरलेली आहे, 600-700 किलो माल आहे गाडीत, पण गाडी आपल्याला दबलेली वाटत नसेल. हे बघा मी कालच काम केलं गाडीचं, पाटे वाढवले. हा एक्स्ट्रा पाटा टाकला आहे आपण, हा कवर पाटा म्हणतात त्याला. हा एक्स्ट्रा पाटा टाकला आहे आपण. बाकी फ्रंट साईडला पण टाकायचं आहे. आता गाडी भरली आहे म्हणून एकदम असं वाटतं गाडी भरलेली नाही आहे, पण जेव्हा रिकामी असते तेव्हा बऱ्यापैकी उंच असते. गाडी खाली झालेली आहे. लगेचच मी बोललो तुम्हाला तसं लगेच त्यांनी ते शटर ओपन केलं आणि लगेचच गाडी खाली करून घेतली. आणि पेपर वर्क झाल्यानंतर बघा अशी रिसिविंग आपल्याला मिळते. अशी रिसिविंग घेऊन आपण आता निघालेलो आहेत. आता त्या कंपनीमध्ये देऊन टाकायची रिसिविंग. बघू शकता किती बिझनेस आहे इकडे, कितीतरी लोक, कितीतरी गाड्या. प्रत्येकाचं काही ना काहीतरी, कोण माल घ्यायला तरी आलं आहे, नाही तर द्यायला तरी आलं आहे. या लॉंग रूटच्या गाड्या ज्या कंटेनर भरून आल्यात किंवा इथे भरत आहेत. खूप असा बिझनेस, खूप मोठा असा बिझनेस वर्क इथे होतं. असे बरेच वेअरहाऊसेस आहेत इथे. पूर्ण म्हणजे ही साईड जी भिवंडीची ही साईड आहे ते पूर्ण ह्या वेअरहाऊसनेच भरलेली आहे. आता आपण इथून निघतोय. इथे बाजूलाच हायवे आहे, हा हायवेच आहे. त्या तुम्हाला इथून दिसणार नाही, पण इथेच हायवे. आपल्याला लगेचच या सर्व्हिस रोडने लागायचं हायवेला, हे सरळ निघायचं आहे. चला निघूयात. आता घरी गेलो, थोडं जेवलो आणि जेवल्यानंतर आलो. गाडीचं काम आपल्या अर्धं राहिलं आहे. आपण आता गाडीचं पाटे म्हणजे वाकवायला आलो आहे. बेंड म्हणतात त्याला. मागचे पाटे मागाशी तुम्हाला दाखवलं, हे पाटे मी चेंज केले. एक पाटा वाढवलं त्यामध्ये आणि इकडे काम चालू आहे आपल्या गाडीचं. ते थोडंसं पाटे बेंड करणार आहेत, पाट्याचं काम करतो. हे काम करून घेतो म्हणजे टेन्शन राहणार नाही. आधी मी पुढे पण पाटे लावणार होतो, म्हणजे सपोर्ट पाटा जो एक्स्ट्रा पाटा असतो तो टाकणार होतो. मला बरेच जण म्हणाले की नको टाकू, कारण की एवढं वजन गाडी घेऊन जात नाही. आपली गाडी लाँग रूटसाठी मी जास्त प्रेफर करतो. त्यामुळे जर लाँग रूट असेल तर मला एवढं वजन लागत नाही. म्हणजे मी 1 टनच्या आतमध्येच वजन टाकू शकतो गाडीत, कारण की मला स्टेट बदलावं लागतं. गाडीचं वजन काटा होतो, त्यामुळे मला फाईन बसू शकतो. म्हणून मी अंडरलोडच गाडी चालवतो आणि अंडरलोडच गाडी चालवावं असं मला वाटतं. जर मला जास्त लोड घेऊन जायचं आहे तर मी गाडी बदलावी, पण उगाचच आहे त्या गाडीची वाट लावण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की पाटा वाढवू नका. मागे ठीक आहे, जर कधी इमर्जन्सी इथे लोकलला मला 1.5 टन भरायला लागते कधी, तर त्या सिनारिओमध्ये मी गाडी म्हणजे काय प्रॉब्लेम नको यायला म्हणून ते वाढून घेतलं आहे जस्ट इन केस. पण पुढे मी फक्त बेंड करून घेणार आहे. जस्ट घरी आलो. वेळ झाला आपल्याला बराच, 5 वाजता गेलो होतो. त्याच्याकडे बरीच कामं होती, त्यामुळे बराचसा उशीर लागला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कळवा. आज छोटासा व्लॉग होता जे मी लोकल करतो. त्या लोकल ट्रिपमध्ये आज काय काय गोष्टी असतात आणि काय काय गोष्टी, म्हणजे मी 12:30-1 वाजता ट्रिप चालू केली आणि 4 वाजेपर्यंत मी घरी आलो. आल्यानंतर जेवल्यानंतर लगेच निघून गाडीचं काम केलं. तर असा काहीसा लोकल ट्रिपचा एक्सपिरियन्स असतो, तो जी काय मला शेअर करायचा होता तुमच्याशी. चला तर भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.